वाटते की ही लोक इथं कामाला आले, त्यांच्यामुळं आमच्या पोरांचा जॉब गेलाय, त्यांच्यामुळं आमची पोरं मुंबईला जायला लागले. कारण आताच्या जगामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण 5 रुपये दिले तर दुसऱ्या माणसाकडून 10 रुपयाचा कसा फायदा होईल हे आपण बघायचा प्रयत्न करतोय. पण चौथा आणि 5वा पॉईंट तो म्हणजे पॉलिटिकल प्रेशर. जर तुम्ही कोल्हापूरकडे बघितलं आहे कोकणामध्ये की बाबा 2 ते 3 पोरांना जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक आहे, असं बऱ्याच ठिकाणी. तर हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार की कोकणमधील वर्क लाईफ बॅलन्स कसा आहे. बऱ्याचशा लोकांना, आमचे रिलेटिव्ह असतील किंवा माझे बरेचसे मित्र असतील, यांना खूप म्हणजे एक्साइटमेंट असते की बाबा कोकणामधील कसं कसं जीवन आहे, वर्क लाईफ बॅलन्स कसं आहे. ज्या आमच्या इकडली मुलं पण आहेत पोस्टामध्ये किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशनमध्ये, गव्हर्नमेंट, त्यामधील लाईफ आणि कोकणामधील लाईफ यामध्ये कसा फरक आहे हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याचशा तुम्ही रील्स बघितल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला कोकणचं बाहेरून दिसते की कसं कसं आहे. जोशी सर बोलतात की अरे बीच म्हणजे गणपतीपुळे असेल किंवा बाकीच्या, अक्षरशः मला कोकणात रडू कोसळलं किंवा बाकीच्या गोष्टी, तर त्या रिअल आहेत की म्हणजे असंच भावनेच्या भरात बोलल्या गेल्या, हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय हे पहिला आपण जाणून घेऊ. म्हणजे जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा तुम्ही फॅमिलीला कसं टाइम देऊ शकताय, स्वतःला कसं टाइम देताय, किंवा तुम्ही ते काम करताना तुम्हाला खरंच मज्जा येते की नाही, काम स्ट्रेसमध्ये जास्त प्रमाणात होते की नाही. ह्या व्हिडिओचा दुसरा उद्देश हा आहे की जी बरीचशी लोक म्हणजे आता कोकणामध्ये तुम्ही बघायला गेलं तर म्हणजे ही रियालिटी तुम्हाला बरेच कमी लोक सांगतील की जे कोकणामध्ये 70 ते 80% जी गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत ती इथले नाहीच आहेत मूळचे. म्हणजे शिक्षक बघितले तर कोल्हापूरची अफाट शिक्षक आहेत. पोस्टामध्ये बघितलं तर म्हणजे कोल्हापूरचा खचच्या खच, म्हणजे ज्या पद्धतीने लॉट म्हणतात ज्या पद्धतीने कोल्हापूरचा, तसा लॉट जास्त प्रमाणात आहे. बीडची लोक असतात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील लोक इथं तुम्हाला बघायला मिळतील. प्रॉपर म्हणजे आता तलाटे असतील, म्हणजे कोणता पण घ्या, म्हणजे तलाटे असतील, विकास अधिकारी, तहसीलदार, कुठला म्हणजे आरटीओ, कोण असं नाही की बाबा जिथलं प्रॉपर आहे. असं गुहागरमध्ये तरी सध्या हे चित्र आहे जास्त. मला वाटतं 10% पण, जे मी तर असं बघितलं नाही, तू यहाँ क्या कर रहा है, 10% असतील मला वाटतं इथली प्रॉपरची, किंवा बाकी सगळी बाहेरची लोक आहेत इथं, म्हणजे पोस्टामध्ये असेल किंवा बाकीच्या सगळ्या ठिकाणी. तर तोच उद्देश आहे की बाबा तुमचं जर पोस्टिंग जर गुहागर तालुका म्हणजे कोकणच्या कोणत्या प्रदेशामध्ये झालं तर तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं मेंटेन केलं पाहिजे. व्हिडिओ खूप एक्साइटमेंट असेल मला तरी वाटतंय तुमच्यासाठी. अरे एक्साइटमेंट मतलब क्या. 23 जुलै 2023 साली मी पहिला कोकणामध्ये आलो, म्हणजे 6-6:30च्या दरम्यान आम्ही गावामध्ये आलो. अक्षरशः एवढा जुलै महिन्यात पाऊस होता की पहिल्यांदाच, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन माझं एवढं कोकणाबद्दल एवढं वाईट झालं की बाबा नकोच इथं. अक्षरशः म्हणजे मी छत्री घेऊन होतो, तिन्ही बाजूला म्हणजे असं जसं कोल्हापूरमध्ये पत्र्याच्या बाजूला ते पाणी वाहत असते तसं चारही बाजूला माझ्या पाणी वाहत होतं. निम्मी पॅन्ट भिजलेली असा तो सगळा होता. दिल से बुरा लगता यार. पहिला दिवस कोकणामधला. अक्षरशः मी तर तेव्हाच ठरवलं होतं की बाबा आपलं काही इथं जमणार नाही, म्हणजे असल्या वातावरणात आपण राहू शकणार नाही. त्यामुळे आपण बॅक स्टेपला आलेलं बरंच आहे. जसं टाइम स्पेंड होत गेला तसं कोणामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजल्या. तर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे लोकसंख्या, पॉप्युलेशन. तर कोल्हापूरमध्ये जसं तुम्ही बघायला गेलं तर कोल्हापूरच्या आमच्या गावची लोकसंख्या जवळजवळ 12 ते 13,000 आहे. बऱ्याचशा आजूबाजूच्या म्हणजे ओव्हरऑल 10,000, 7,000, 8,000 ही लोकसंख्या तुम्हाला प्रॉपर दिसेल. ग्रॅज्युएशनचं प्रमाण एकदम कमी आहे. मला वाटते 5 ते 10% मुलं लोक तरी काही बाहेर जातच नाहीत. गव्हर्नमेंट ऑफिशियल गव्हर्नमेंटमध्ये असतील तेच कुठं बाहेर पोस्टिंग असेल तर, नाहीतर बाकीची 90 to 95% लोक गावामध्ये आहेत. ऍज कम्पेअर टू दॅट जर कोकणामध्ये तुम्ही जर बघितलं तर 90 to 90% तरी मी म्हणाल की लोक गावाच्या बाहेरच आहेत. क्या मजाक आहे. गोव्यामध्ये म्हणजे कोकणच्या बऱ्याचशा पट्ट्यामध्ये हेच कंडिशन आहे. पण जी लोक आहेत ती 40, 45, 50 या एज मध्येच आहेत. म्हणजे जी अनएम्प्लॉयबल जी लोकसंख्या आहे ती गावामध्ये आता फक्त शिल्लक आहे. त्यामुळं वर्कलोड कमी प्रमाणात आहे ऍज कम्पेअर टू कोल्हापूर. मैं अकेला ये जोखिम उठाने के लिए तैयार हूं. पोस्टामध्ये बघायला गेलं तरी वर्कलोड कोल्हापूरपेक्षा कमीच आहे. पोलिसांच्या मध्ये बघायला गेलं तर वर्कलोड कमीच आहे. लोकसंख्या नाही तर लोक म्हणजे गुन्हेगार किंवा बाकीच्या गोष्टी कमी प्रमाणातच आहेत. म्हणजे चोरी किंवा बाकीच्या, मला तरी आठवत नाही की कुठं चोरी किंवा झाली काय किंवा काय झालं 2 वर्षामध्ये. सबसे पहले घबराना नहीं. शिक्षकांची तरी कंडिशन एवढी मस्त आहे कोकणामध्ये की बाबा 2 ते 3 पोरांना जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक. दुसरा पॉईंट असं म्हणजे लोकांचा स्वभाव. तुम्ही बऱ्याचशा रील मध्ये बघितलं असेल की जे कोल्हापूरमध्ये जे ऑफिसर होऊन गेलेत मनोज कुमार शर्मा किंवा बाकीच्या रील बघितलं असेल त्यामध्ये त्यांनी सांगितले की कोल्हापूर म्हणजे कसं आहे किंवा कोल्हापूरमधील लोकांची मानसिकता कशी आहे, कोल्हापूरमधील लोकांची मानसिक कशी आहे. बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओमध्ये गाण्यामध्ये बघितलं असेल की कोकणची माणसं साधी बोळी असा बऱ्याचशा गाण्यामध्ये उल्लेख आहे. येवा कोकण आपलाच असो, हे असं बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल.
तर खरंच कोकणातील लोकांचा स्वभाव तसा आहे का? तर डेफिनेटली आहे. खरंच कोकणातील लोक एकदम म्हणजे मायाळू आहेत तसं बघायला गेलं तर. म्हणजे मी पहिलाच ठरवलेलं त्या दिवशी की बाबा असं काहीतरी आहे, म्हणजे एवढा पाऊस आहे किंवा मला एवढं असं वातावरण आहे, मला नाही जमणार. पण आमच्या घरातली किंवा बरीचशी लोक अशी सांगत होती की कोकणातील लोकांचा स्वभाव खरोखरच खूप भारी आहे, मायाळू आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. तर तेच खरं आहे. 2 वर्षाच्या कालखंडात मला बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला मिळाल्या. लोक खरोखरच तुम्हाला रिस्पेक्ट देणार आणि गव्हर्नमेंट ऑफिशियलमध्ये आहे मग तर तुम्हाला अलग लेवलचा म्हणजे रिस्पेक्ट. मी तर म्हणतोय घरी पण कुणाला एवढा रिस्पेक्ट दिला नसेल एवढा रिस्पेक्ट कोकणची लोक देतात. म्हणजे निस्वार्थ प्रेम कसं करावं माणसानं हे कोकणच्या लोकांकडून शिकावं. तुमच्याकडून काही ते एक्सपेक्ट करू शकत नाही की बाबा हे माझा हे काय काय काम करावं किंवा बाकीच्या गोष्टी. कोल्हापूर नंतर माणुसकीला कोणतं नाव असेल तर मी तर म्हणले रत्नागिरी किंवा कोकणचा प्रदेश. जी मुंबई रिटर्न आहे त्यांच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात बघायला मिळते की त्यांचा स्वभाव थोडा जरासा वेगळ्या पद्धतीचा आहे. गजब बेइज्जती है. कारण आताच्या जगामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण 5 रुपये दिले तर दुसऱ्या माणसाकडून 10 रुपयाचा कसा फायदा होईल हे आपण बघायचा प्रयत्न करतोय. पण तसं कोकणांच्या लोकांच्या मध्ये नाही. खरंच म्हणजे एकदम भारी लोक आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कोकणचा एरिया म्हणजे जंगली एरिया आहे पूर्ण, इथं वर्क लाईफ बॅलन्स एकदम घाण असेल किंवा लोकांच्या बद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करून घ्याव्या लागतील किंवा बाकीच्या गोष्टी. तर तसं नाही. कनेक्टिव्हिटीमुळे जिओ असेल, एअरटेल असेल, आयडिया असेल यांच्यामुळे कनेक्टिव्हिटी एकदम जोरात प्रमाणात जास्त आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा इश्यू काही तुम्हाला भेटणार नाही. एकदम म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटते की बाबा दळणवळणाचं साधन एवढं जास्त प्रमाणात नसेल, पण डेफिनेटली एसटीनं म्हणजे एसटीला खरोखर खूप मानलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटपेक्षा महाराष्ट्र डिपार्टमेंटमध्ये मी तर एसटीला खूप म्हणजे माझा अलग लेवलचा रिस्पेक्ट आहे त्याला. गोवावरमधून मुंबई असेल, पंढरपूर असेल, कुठं म्हणजे सगळीकडे कोल्हापूर असेल एकदम सगळे दळणवळणाची साधने एकदम अप टू डेट आहेत ऍज कम्पेअर टू बाकीचे जिल्हे. 4था आणि 5वा पॉईंट तो म्हणजे पॉलिटिकल प्रेशर. जर तुम्ही कोल्हापूरकडे बघितलं किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर म्हणजे पॉलिटिकल प्रेशर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जास्त प्रमाणात आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे सरपंच म्हणजे वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स, आमदार म्हणजे बोलायलाच नको. कोणतं पण म्हणजे काम असेल तर डायरेक्ट आपण फोन लावायचं, हा काय साहेब बोलतायत तुम्ही बोला, मग ते बोलणार, मग हो मग तुमचं काम फास्ट पद्धतीने होणार. ये बिक गई है गवर्नमेंट, अब गवर्नमेंट में कुछ नहीं है. बरेचसे लोक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कशासाठी येतात की लोकांसाठी चांगलं काम करू शकता येईल किंवा बाकीच्या गोष्टी चांगल्या योजना ज्या लोकांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी आपण राबवू शकाल यासाठी. बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही करू शकाल नाही करू शकाल हे सांगू शकत नाही, पण कोकणच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकाल. त्यामुळे हा स्कोप एकदम जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने आहे तुमच्यासाठी. आणि 6वा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे वर्कलोड कमी असल्यामुळे तुम्ही बाकीचं जो टाइम आहे तो चांगल्या गोष्टीसाठी स्पेंड करू शकता. म्हणजे पोस्टामध्ये असतील ती बाकीच्या डिपार्टमेंटसाठी ट्राय करतात, जे तलाठी वगैरे असतील ते पण मोठ्या मोठ्या परीक्षेसाठी ट्राय करतायत. हे तो लेटेस्ट न्यूज आपण सांगितलं हे चांगलं पॉईंट सांगितलं कोकणाबद्दल की कोकणामध्ये असं आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. बॅड पॉईंट्स आहेत ते पण म्हणजे सांगितलंच पाहिजे. तर 3 ते 4 बॅड पॉईंट आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बोर्डम. कोकणामध्ये लोकसंख्या एकदम कमी प्रमाणात आहे ऍज कम्पेअर टू कोल्हापूर किंवा बाकी जिल्हे, त्यामुळे बोर्डम जास्त प्रमाणात आहे. कसं आहे, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, आपण इतिहासामध्ये शिकलेलोच आहे. त्यामुळे लोक कमी असल्यामुळे थोडं जरा बोर्डम जास्त प्रमाणात वाटते. ही गोष्ट म्हणजे ऍज अ कोल्हापूरकर म्हणजे तुम्हाला माहित असेल की बाबा बाकीच्या सगळ्या गोष्टी कोल्हापूरकर सहन करू शकत, पण जेवणाच्या बाबतीत कोल्हापूरकर सहन करू शकत नाही. कोल्हापूरची माणुसकी तरी जगात फेमस आहे, पण कोल्हापूरचं थोडी पण जगात फेमस आहे. तांबडा पांढरा असू दे किंवा बाकीच्या गोष्टी. मी तर नॉनव्हेज खात नाही सोडा, तो विषय वेगळाच आहे. पण जेवणाचा प्रॉब्लेम थोडा कोकणामध्ये जास्त प्रमाणात आहे. तुम्हाला जे कोल्हापूर टाईपचं जेवण मिळणार आहे ते इकडे मिळू शकणार नाही. देश तसा वेश हे म्हणले ते रियालिटीच आहे, पण कोकणामध्ये जेवणामध्ये वेगळ्याच पद्धतीचं आहे. तुम्हाला तेल जास्त प्रमाणात मिळणार नाही, मसाला एकदम जास्त प्रमाणात मिळणार नाही, एकदम म्हणजे सुपक जे जेवण आहे एवढा तिखटपणा नाही. त्यामुळं जी फॅमिली मॅन आहेत त्यांना एवढा प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना एकदम भारी आहे वर्क लाईफ बॅलन्स मी तर म्हणून. पण जी फॅमिली नाही आहे किंवा एकटं राहतात, बॅचलर राहतात, त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेम जेवणाचा असू शकतो. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. पण आता म्हणजे इथं पण बऱ्याचशा मेस म्हणजे पहिलं 1 वर्ष मला एकदम कठीण गेलं, पण आता आम्ही मेस बदलल्यानंतर म्हणजे पहिलं वर्ष तुमच्यासाठी एकदम स्ट्रगलच असणार आहे लक्षात ठेवा. नंतर दुसऱ्या वर्षी एकदम सगळ्या गोष्टी बदलत जातात. मी आता रूम बदलले तसं सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. सांगली की 90 to 95% जी लोक ऑफिशियल आहेत ती वरच्या जिल्ह्यातले म्हणजे कोल्हापूर असेल, बीड असेल, म्हणजे प्रत्येक जिल्हा असेल इथल्या प्रत्येक जिल्ह्यामधली लोक आहेत. वाटते की ही लोक इथं कामाला आले त्यांच्यामुळे आमच्या पोरांचा जॉब गेला, हिने आमच्या पोरांचा जॉब खाल्लाय, ही इकडून येऊन आमच्यावर म्हणजे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केल्यासारखं आहे. जे इतिहासात जसं दाखवते म्हणजे इंग्रज आले त्यांनी हळूहळू हे केलं किंवा बाकीच्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही जर बऱ्याच म्हणजे रीलमध्ये पण बघत असाल किंवा कुठल्या तरी कोकणमध्ये हा प्लॉट विकायचा आहे किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये विकायचा आहे, तर तुम्ही त्याची कमेंट बॉक्स चेक करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हेच दिसेल की घाटी लोकांना विकू नका,
घाटी लोक येऊन आमचं हे करणार किंवा बाकीच्या गोष्टी करणार, हे असं थोडं जास्त प्रमाणात आहे. गोष्ट तरी आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. थोडं म्हणजे सगळंच परफेक्शन, सगळ्याच गोष्टीमध्ये परफेक्शन नसणार. असं नाही की सगळीच लोक असे म्हणतात, पण काही लोक आहेत की खरोखर तुम्हाला पण आहे तर तुम्ही पण खरोखर अभ्यास वगैरे करा. मी पण 10वीच्या मुलांना शिकवायला होतो, त्यांचा माइंडसेट कसा होता ते पण मी बघितले. गोष्ट म्हणजे थोडी जरा खटकते. तर असं काही नाही, लक्षात ठेवा सगळी मुलं म्हणजे जे MPSC असेल, पोस्टाचं असेल 10वीच्या पर्सेंटेज असतील, म्हणजे पोस्टाचा सोडा थोडा जरा म्हणजे कोल्हापूर किंवा इकडल्या म्हणजे कोल्हापूरमध्ये तरी 2 नंबर काय 10वीच्या मार्कात होत नाही. बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी बोलू शकत नाही. तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. अरे एक विनंती आहे, खरोखर जे गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत म्हणजे शिक्षक असतील, कोणत्या पण डिपार्टमेंट असतील तर खरोखर कोकणातील लोकांचा जो साधेपण आहे तो त्याचा दुरुपयोग तुम्ही करून घेऊ नका. किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला पोस्टिंग झालं तर कर्मा डेफिनेटली तुम्हाला तुमच्यावर लक्ष ठेवतं. त्यामुळे डेफिनेटली जी खरोखर कोकण जी साधी माणसं आहेत त्यांचं काम किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या खरोखर प्रामाणिकपणे करा. ज्या खरोखर योजना द्यायला पाहिजेत लोकांसाठी त्या खरोखर चांगल्या पद्धतीने द्या. इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की म्हणून सांगा. तुमच्या कमेंट्स अजून मोटिवेट करतात. तुम्ही कोकणामधील रियालिटी आणि रील मध्ये तुम्हाला यामध्ये काय फरक जाणवला, तुम्हाला कोकणामध्ये काम करायला आवडेल की नाही हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून बाकीची मुलं पण इन्स्पायर होतील. अभी बदत है भाई, अभी बदत है.